नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज क्लासमध्ये मी तुम्हाला हा जुना टॉप जो आहे त्याची मापं कशी घ्यायची आणि त्याची मार्किंग कशी केली पाहिजे याची सविस्तर माहिती सांगणार आहे. आता बघा, आपल्याला जुन्या टॉपचं माप घ्यायचं आहे तर मागील गळा पूर्ण बंद आहे, कॉलरचा आहे, किंवा तुम्ही आता हा कॉलरचा आहे किंवा कॉलर नाही घेतली तरी हा जो बंद गळा असतो तर ह्याची मापं कशी टाकली पाहिजे. जे आपल्या मैत्रिणी मला विचारलं होतं की ताई तुम्ही आपण मागील व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ना टॉप मी कटिंग शिलाई केलेलं दाखवलेलं आहे, मग त्या कटिंगमध्ये शोल्डरमधून मी 1.5 इंच वजा केले होते. तर ते 1.5 इंच वजा का केले तर त्याच्यासाठी या ठिकाणी बघा, तिथं मागचा गळा घेतलेला होता, या ठिकाणी गळा नाही आहे, मागच्या साईडला पूर्ण पॅक आहे. त्यामुळे जेवढी आपली शोल्डर असेल, शोल्डर जर 14 असेल तर आपल्याला डबल कपड्यावरती डबल आपण फोल्ड करतो तर तिथं आपल्याला शोल्डर 7 इंच घ्यावी लागते. मग त्या 7 इंचामधून आपण 1.5 इंच वजा करणार नाही. पण ज्या वेळेस या मागच्या साईडला 1.5 इंचापेक्षा 1.5 इंचापर्यंत तुम्ही आहे तेवढी शोल्डर घेतली तरी चालते, पण ज्या वेळेस 2 इंच 3 इंचाच्या पुढे जेव्हा तुमचा गळा वाढत जाईल तसं तुम्हाला अर्धा इंच, 1.5 इंच, 1 इंच असं तुम्हाला बदल करावा लागेल. फक्त जास्तीत जास्त तुम्ही 2 ते 2.5 इंच शोल्डरमधून जास्त गळा असेल. मग तो जास्त कधी, ज्या वेळेस बघा 6.5च्या पुढे जाल तुम्ही मागील गळा उंची, ज्या वेळेस तुमची जास्तच असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डरमधून 2.5 इंच कमी करायचे. तर मी तुम्हाला प्रत्येक गळा उंचीनुसार मागे पुढे गळा असलेल्या टॉपला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं जाईल. तर प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा, सविस्तर माहिती दिली जाते. जे कोणी नवीन आहेत, आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर लाईक, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा. कमेंट करायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा झाला आणि आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काय आणखीन माहिती हवी आहे, किंवा तुम्हाला काही शंका असतील तर ते तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर माझेमध्ये तुम्हाला डिटेल सविस्तर माहिती दिली जाईल. जसे तुमचे कमेंट येतात त्यावर सुद्धा तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. त्याचबरोबर प्रश्न तुमचे उत्तर माझेमध्ये सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर चला, तर आता आपण ह्या टॉपची मापं कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते पूर्ण. म्हणजे आता आपल्याला याची तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. तर या ठिकाणी बघा, आता ह्या जुन्या टॉपची आपल्याला मापं घ्यायचे. तर बाकीच्या कशी आपण अंगावरून घेतलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पूर्ण उंची, छाती घेर, कमर घेर, सीट घेर घेणार आहे, तळ घेर घेणार आहे. बाही उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. मोंडा घेर, दंड घेर, शोल्डर आणि गळा उंची मागील असेल किंवा पुढील असेल. तर आता आपल्याला ह्या जुन्या टॉपवरून मापं घ्यायचे. तर हा जो जुना टॉप आहे आता आपला कुठलाही टॉप असू द्या तर तो समोरचा टॉप कसा आहे त्यानुसार आपल्याला मापं घ्यायची असतात, बरोबर. तर त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी आता सरळ टॉप ठेवलेला आहे. तर आता ह्याची उंची घ्यायची. तर बरोबर आपलं हे शोल्डर असतं, शोल्डरपासून आपल्याला उंची घ्यायची. तर या टॉपची बघा 44 आहे, पण आपल्याला ते एवढी घ्यायची का ते समोरच्याला विचारायचं, किंवा आपल्या स्वतःचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे उंची घ्यायची. तर मी या ठिकाणी बघा उंची 40 घेते. आहे तसं घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन, आता रेडीमेड टॉप असतो तर त्याची शिलाई मार्जिन नसते, अर्धा इंचावरती त्यांनी शिलाई दिलेली असते. उंची आपल्या बदल करू शकतो, आपल्याला कमी जास्त घ्यायची ते. आता छाती घेर, तर या ठिकाणी बघा छाती घेर 22 आहे. तर हा शिलाई लूजिंग जे आपण घेतो, जे छातीचा 4था भाग प्लस लूज घेतो तर त्याच्यामध्ये लूज ॲड झालेलं असतं. तर या ठिकाणी बघा किती आहे, 22 आहे. आता हा रेडीमेड असतो तर रेडीमेडच्या ह्याचा हा जो घेर असतो जे मोंढ्यापासून ते कट
तर त्याचा मध्य घ्यायचा. कमर घेरासाठी मोंढा आणि सीट घेराच्या मध्ये घ्यायचा. तर या ठिकाणी बघा 20 आहे. आता सीट घेर हा जो कट आहे खालचा, या ठिकाणी सीट घेराचा जो कट आहे, आता जो जुना आपला टॉप असतो सेम तसाच आपला दुसरा सुद्धा शिवला जातो. याच्यामध्ये आपण ॲड काय करायचं नाही, कारण की हा बरोबर बसतो. तर या ठिकाणी बघा सीट घेर सुद्धा 22 घेतलेला आहे. ज्यावेळेस रेडीमेड टॉप असतो तर त्याचा छाती घेर आणि सीट घेर सेम असतो. आता तळघेर, तळघेर सुद्धा याचा सीट घेरा एवढाच असतो किंवा एखादा इंच 2 इंच जास्त असतो. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा किती आहे, 23.5 आहे. पण याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी जी दुम्मड गेलेली आहे अर्धा इंचाची, तर तो अर्धा इंच पाऊण इंच जास्त घ्यायचा. 23.5 आहे तर खालचा तळघेर किती येणार आहे, 24 येणार. आता आपल्याला घ्यायची आहे शोल्डर. तर या ठिकाणी बघा शोल्डर, तर शोल्डर या ठिकाणी मागचा गळा बंद आहे, तर त्यांनी या ठिकाणी उतार दिलेला आहे मुंढ्याच्या साईडला. त्याचबरोबर या ठिकाणी बघा जी गोलाई थोडीशी खाली दिसते, तर या ठिकाणावरून जी आपली ह्या ठिकाणी शोल्डर जी येते तर त्यांनी अर्धा इंच खाली आपल्याला गोलाई दिलेली आहे मागच्या गळ्याला. तर आता आपल्याला इथं जिथं आपली बाही जोडलेली आहे आणि शोल्डर आपली संपलेली आहे, तिथून ते या साईडपर्यंत आपल्याला शोल्डर घ्यायची. तर या ठिकाणी बघा ह्या टॉपची शोल्डर 15.5 आहे. आता गळा उंची, गळा उंची या ठिकाणी ह्यानी पुढचा गळा व्ही घेतलेला आहे. ज्यावेळेस मागील गळा उंची नसते किंवा 1 इंच, अर्धा इंच, 1 इंच, 1.5 इंच असते, त्यावेळेस समोरील गळा उंची जास्त असते. तर या ठिकाणी बघा ह्यांची गळा उंची या ठिकाणी जी घेतलेली आहे 10 इंच, तर आपल्याला तेवढी नाही घ्यायची आहे, तर आपण 7 इंच घेणार. मागील अर्धा इंच घ्यायची. इथपर्यंत आलं लक्षात, आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे. आता तुम्हाला सांगते, आता आपण ह्याची गळारुंदी कशी मोजणार. तर या ठिकाणावरून जिथं आपण गळा जोडलेला आहे किंवा या ठिकाणी शिवलेला तयार आहे, तर तिथं अशी या ठिकाणी 7.5 आहे. शिवून त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच, पाव इंच पकडले तर 8 इंच, म्हणजे गळारुंदी त्यांनी 4 इंच घेतली. चार जरी आता हा धुतलेला टॉप आहे तर थोडंसं कपडा फाकला विकला जातो, तर आपल्याला 7.5 शोल्डर घेतलेली आहे, तर शोल्डर जी आपली 15.5 आहे, तर 7.25 शोल्डर येणार बरोबर. तर तुम्ही गळारुंदी त्या ठिकाणी 3 किंवा 3.25, 3.5 घ्यायची. आता इथं जरी आपल्याला 4 वाटत असेल तर 4 घ्यायची नाही आहे. तर याची तुम्हाला मी मार्किंग कशी करायची, कटिंग कशी करायची ते दाखवणारच आहे. आता बघा मोंढ्याची फिटिंग, तर शोल्डरपासून जे मोंढ्याची आपली इथं तयार शिवलेली आहे तिथपर्यंत घ्यायची. या ठिकाणी 9.5 येते. हा थोडासा लूज आहे टॉप, तर या ठिकाणी बघा 9 असं टाईट पकडलं तर 9 येते फिटिंग. मोंढा फिटिंग म्हणजे दोन्ही साईडनी 18, म्हणजे पूर्ण मोंढ्याचा घेर 18 आहे.
आता भाई उंची याची जास्त आहे, तर तुम्ही आता भाई उंची आता या ठिकाणी आहे तेवढी जरी आपण घेतली तर ह्याची भाई उंची 17 आहे आणि खालचा जे आपण दंड घेर घेतो तर या ठिकाणी बघा खालचं 6 आहे, म्हणजे पूर्ण घेर 12 आहे. या ठिकाणी आपल्याला फिटिंगला जिथं शिलाई करायची आहे तिथं 6 आलेलं आहे. पूर्ण उंची भाईची 17 आहे आणि खालच्या साईडला फिटिंगला 12 आहे. तर या ठिकाणी आपण मापं घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मापं घ्यायची असतात आणि याची मार्किंग करून आपल्याला कपडा कट करायचा. तर पुढील व्हिडिओमध्ये मी याची मार्किंग करून तुम्हाला कपडा कटिंग करून आणि याची शिलाईसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजची माहिती जुन्या ड्रेसवरून मापं कशी घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला उंची, कमर उंची आणि सीट उंची राहिली, कारण ही ज्याच्या त्याच्या टॉपनुसारची उंची असणार आहे. आता या ठिकाणी बघा कमर उंची आपण मोंढा आणि सीट घेराचा मध्य घेणार आहे. तर आता या ठिकाणी बघा मोंढ्यापासून सीट घेरापर्यंत 11 आहे. तर या ठिकाणी बघा 5.5 वरती मध्य इथं आला. या ठिकाणी सीट घेर आलं. आलं लक्षात. या ठिकाणी बघा मोंढ्यापासून ते सीट घेरापर्यंत आपण याचा मध्य घेतला ती कमर घेरासाठी आणि सीट घेराचा हा जो कट आहे तिथं सीट उंची येणार तर ती मोजायची. आता मोजताना या ठिकाणी तर उतार दिलेला असतो, तर आता आपण कमर उंची कुठून मोजणार? तर जिथं आपली ही गळ्याचा आहे आकार, जिथं आपण या ठिकाणी गळा जोडला तिथून घ्यायची. तर या ठिकाणी बघा कमर उंची 14 आहे, सीट उंची 20 आहे. कमर उंची 14, सीट उंची 20. तर अशा पद्धतीने मी पूर्ण डिटेल तुम्हाला मापं दाखवली जुन्या टॉपवरून घेऊन. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.